आणि नवीन जर्सीमध्ये बघा दमनला आलेले आहेत, आपल्या जोडीला 2 जर्सी घेऊन आलेले आहेत. हा तुमचा विश्वास आवश्यक आहे. आम्ही जिंकू, आम्ही पुन्हा पुढच्या सामन्यामध्ये नवीन जर्सी परिधान करू, असा आत्मविश्वास असणं आवश्यक आहे. इथे गावदेव चौटा डुंगे दुसरी जर्सी परिधान करून आलेला आहे आणि त्या जर्सीचे प्रायोजक आहेत जयेश वसंत भोईर यांच्या त्यांच्या आईच्या स्मरणार्थ. जयेश वसंत भोईर यांच्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी या जर्सी त्यांना प्रदान केलेल्या आहेत. थँक्यू जयेश. क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच लगेच आपण सामना चालू करून घ्या. पंच वेल पहिली जोडी खेळपट्टीवर आहे. गणेश आणि रविकांत. 3 ओव्हरला पॉवर प्ले. नाट्य उस्ताद गणेश आणि रविकांत ही जोडी खेळपट्टीवर आहे. 3 षटकांचा खेळ आहे. 3 षटकामध्ये आपण पाहतोय नेहमीचं पॉवर प्ले नसतं. चला पंच लगेच सामना सुरू करा. शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट कव्हर आहे, बॉलर भागवत, डीप कव्हर पॉईंट आणि पॉईंट असे क्षेत्ररक्षण सजवलेले. त्यानंतर लॉंग ऑफ कुठे ना कुठे आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरकडे थोडासा कळलेला आहे. त्यानंतर लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग असे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. पहिला चेंडू भागवत ओव्हर द विकेट. खोलटप्प्याचा चेंडू खेळून काढलेल्या मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण होत आहे. चांगले क्षेत्ररक्षण, मात्र काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाज अगदी चित्त्याच्या चपलाईने 2 धाव पूर्ण करतायत. तारीफ करेन मी दोन्ही फलंदाजांची. 45चे हे खेळाडू आणि हे 45चे खेळाडू जेव्हा धावताना आपल्याला पाहायला मिळतात तेव्हा असं वाटतं की रेग्युलरचेच खेळाडू खेळपट्टीवर धावत आहेत. भागवत 1 सेकंड्स राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर फलंदाज रवी. इथे शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटवर मिडल ऑफ बॅट आलेला नाही आहे. लेगबायच्या रूपाने 1 धाव मिळते. चौथा हिरो मानकोली बी संघाची धावसंख्या बिनबाद 3 अशी झालेली आहे. 3 षटकांचा खेळ आहे. 3 षटकामध्ये किती धावा चौथा हिरो मानकोली बी संघ, कारण या संघाने अगोदर 2 विजय संपादन केलेले आहेत. 3रा सामना या संघाचा. हा सामना जिंकला तर नक्कीच सुपर 12मध्ये प्रवेश होऊ शकतो या संघाचा. इथे मात्र फुलटॉस चेंडू स्वंग केलेलं आहे. चांगले क्षेत्ररक्षण आहे कैलास पाटील यांचा. धावा मिळत आहेत. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 5 धावा बिनबाद 5 चौथा हिरो मानकोली बी. वेल ओव्हर द विकेट भागवत. इथे मात्र छेडखानी करण्याचा प्रयत्न केला होता चेंडूशी. चेंडू आणि बॅट यांचा संबंध नाही आहे. डॉट चेंडू जातोय. सूर्याभाई यांच्याकडून चौथा मानकोली बी संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. गुरुदत्त मानकोली 40+ क्रिकेट संघटनेचे अविभाज्य घटक आहेत सूर्याभाई, आणि सूर्याभाई यांच्याकडून चौथा मानकोली बी संघाला हार्दिक शुभेच्छा आहेत. धन्यवाद. 7 धावा धावफलकावर लागलेले आहेत चौथा मानकोली बी संघाच्या. अजूनही काही चेंडू शेष आहेत. स्ट्राईक रोटेट ठेवलेले, एकेरी दुहेरी धावांवर भर दिलेला आहे. जबरदस्त प्लॅनिंगशीर बॅटिंग आपण पाहतो दोन्ही फलंदाजांकडून. इथे मात्र स्कूप केलेला आहे. फाईन लेग सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. धावा मिळत आहेत 2. 9 धावांवर संघ पोहोचलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. हे रोटेशन अतिशय महत्त्वाचं आहे. स्ट्राईक रोटेशन, त्यानंतर धावफलक हलता ठेवणं अतिशय महत्त्वाचं. तेच काम केलेलं आहे सलामीच्या फलंदाजांनी. चौथा हिरो मानकोली बी संघ आज पूर्णपणे दिवसभरात आपण बघितलं प्रोफेशनल क्रिकेट खेळताना आणि खास करून प्लॅनिंग क्रिकेट खेळताना. तुमच्याकडे प्लॅनिंग असेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर प्लॅनिंग क्रिकेटमध्ये किंवा खेळामध्ये कुठल्याही खेळामध्ये प्लॅनिंग अतिशय महत्त्वाची असते. त्याच प्लॅनिंगनुसार दोन्ही फलंदाज बॅटिंग करताना
न्यू बॉलर विश्वनाथ. याच विश्वनाथने आसमान दाखवलं होतं नंदकिशोर कारभाव बी संघाला शेवटच्या षटकामध्ये. आता मात्र गोलंदाजीसाठी पाचारण केलेले कर्णधाराने ओव्हर द विकेट समोरच्या एंडकडून. समोर असेल रवी. शॉर्ट चेंडू नक्कीच रूम बनवला होता, जागा केली होती फटक्यासाठी, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही. यष्टीरक्षक बाकीचं काम चोखपणे करतोय. डॉट चेंडू पहिला डॉट टाकल्यानंतर कुठे ना कुठे कॉन्फिडन्स डेफिनेटली वाढला असेल बॉलर विश्वनाथचा. फ्लोर लेंथ खेळण्याचा प्रयत्न नाही आहे. धाव मिळते 1. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. 1+1 2 धावा मिळतील. धावसंख्या 2ने पुढे सरकेल चौथा रोमांकोली बी संघाची. बिनबाद 11. हलक्या हाताने फक्त ग्लान्स केलेल्या चेंडूला फायनल सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतो. हो, जबरदस्त क्षेत्ररक्षण, तारीफ करावी लागेल. क्षेत्ररक्षण आवडला असेल तर नक्कीच टाळ्या होऊ द्या मित्रांनो. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षकाचं नाव आहे कैलास. बघा 38चे खेळाडू, जरा या खेळाडूकडे बघून तुमचा खेळही सुधारा, तुमचं क्षेत्ररक्षणही सुधारा. धावसंख्या झालेली 14. वेल 1 सेकंड्स राईट आर्म ओव्हर द विकेट विश्वनाथ. इथे खेळण्याचा प्रयत्न केला नाही, कारण रवी पाटील यांना माहीत होतं, खूप अनुभव आहे रवी पाटील यांना क्रिकेटचा, खूप अनुभव बॅटिंगचा. तर माहीत होते की डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू चाललेला, बाहेर चेंडू चाललेला आहे, छेडखानी करण्याची काही गरज नाही. पंचांनी इशारा केलेला वाईटचा. एक अवांतर धावसंख्या होते 15. 15 विदाउट लॉस. खोलटप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा. ज्या ठिकाणी चेंडू, ज्या दिशेला चेंडू होता त्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि कुठे ना कुठे आपण पाहतो पूर्णपणे मिस टाईम फटका झालेला आहे आणि बाकीचं काम यष्टीरक्षक चोखपणे बजावत आहे. मार्कंडे कारिवली संघ रिलॅक्समध्ये आहे. चांगला विजय संपादन केले मार्कंडे कारिवली संघानेही. यानंतर मात्र मार्कंडे कारिवली संघ ॲक्शनमध्ये असणार आहे. नंदकिशोर कारभाव बी आणि मार्कंडे कारिवली. इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न कुठे ना कुठे आपण पाहतोय की मिस पूर्णपणे चेंडू झालेला आहे आणि अशा प्रकारे फलंदाज रवी पाटील याची खेळी संपुष्टात. श्री न्यू बॅट्समन. एक बॉल असेल ना. आणखी काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. श्री समोर असेल विश्वनाथ. ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू स्वंग केलेला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. काय घडलंय त्या येस, फलंदाज होतोय गणेश केनी. धावबाद. खूप कमी वेळा आपण पाहतोय गणेश केनी धावबाद होताना. मात्र या ठिकाणी जर बघितलं तर दुसरी धाव कलेक्ट करण्याच्या नादात पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे बॅट्समन. आय थिंक मनोज केनी. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मनोज केनी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावर लागलेले चौथ्या रोमांकोली बी संघाची 16. 2 बाद 16. सलामीची जोडी पॅव्हलियनमध्ये परतलेली आहे. रवी पाटील परतलेले आहेत, गणेश केनी परतलेले आहेत. फ्रेश जोडी श्री आणि मनोज केनी ही जोडी खेळपट्टीवर आहे. बॉलिंग लाईन खूप डीप आहे, बॅटिंग लाईन खूप डीप आहे चौथा हिरवा मानकोली बी संघाची. त्याचा फायदा सकाळपासून आपण पाहतोय त्यांना मिळालेला आहे. खूप चांगला क्रिकेट खेळलेला आहे चौथा हिरवा मानकोली बी संघाने. इथे मात्र
शेवटचे जे सामने असतील ना त्या शेवटच्या सामन्यामध्ये चुरस असेल, कारण सुपर 12मध्ये पोचणारा दुसरा संघ कोण आहे त्याचं उत्तर त्या तिथे भेटेल. इथे मात्र आपण पाहतोय की मिड विकेट सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या तिथे आहे, झेल कलेक्ट करतोय आणि अशा प्रकारे फलंदाज बाद होतोय श्री सोजन. त्या ठिकाणी होता, सोजनने चांगला झेल घेतलेला आहे. सोजन नाव सोजन आहे, मात्र सोल्जरसारखी कामगिरी केलेली आहे. पाहू शकतो आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. स्लॉक स्वीप केला होता, खूप उंच झेल उडाला होता. त्यानंतर सीमारेषे लगत अगदी काय जबरदस्त स्वतःला कंट्रोल केलं आणि सीमारेषे लगत जबरदस्त झेल घेतला सोजनने. धावसंख्या 16वर अजूनही आहे. गडी बाद झालेले आहेत, तीन फलंदाज बाद झालेले. बॅट्समन रुपेश खेळपट्टीवर आहे. रुपेश आणि मनोज ही जोडी खेळपट्टीवर आहे. एक नामांकित जोडी आहे. सातत्य नेहमीचं रुपेशने आपल्या संघासाठी राखलेलं आहे. मनोजने गोलंदाजीमध्ये सातत्य राखलेलं आहे, मात्र रुपेशनं नेहमीच यष्टीरक्षक फलंदाजीची भूमिका चौथा हिरो मानकोली बी संघासाठी अफलातून निभावलेली आहे. सोजन गोलंदाजीसाठी ओव्हर द विकेट, शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट थर्डमॅन असे क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये. पहिला चेंडू टॉस झाला होता, अंदाधुंदी फटका. नाही, अशा चेंडूवर कुठलाही बॅट्समन कुठलाही फलंदाज काही करू शकत नाही, कारण तुम्हाला अंदाज असतो की चेंडू माझ्या बॅटवर येईल आणि अचानक उचली घेतो आणि मात्र यष्टीरक्षकाकडे जातो. पहिल्या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव आलेली नाही. सोजन चांगली सुरुवात करतोय. रुपेशला परत प्रयत्न करावे लागतील. इथे मात्र फ्लिक केलेला चेंडू हवेत आहे. झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय. 40+ अशा घटना नेहमीच घडत असतात. सुटलेल्या झेलावर कधी कधी 2-3 धावा मिळतात आणि सुटलेल्या झेलावर धावबादही होऊ शकतंय. इथे मनोज केनी धावबाद होताना आपण पाहतोय. मानकोली गाव म्हटलं की क्रिकेटची पंढरी. आता बघा 3 संघ आहेत 40+ खेळणारे. गुरुदत्त मानकोली, त्यानंतर चौथा हिरो मानकोली ए, चौथा हिरो मानकोली बी आणि रेग्युलरचे 2 ते 3 संघ या गावामध्ये आहेत. म्हणजे क्रिकेट वीरांनी किंवा क्रिकेटर्सने अगदी भरलेले मानकोली गाव आणि खूप क्रेज आहे मानकोली गावामध्ये क्रिकेटची. आणि त्याच क्रेजचा परिणाम आपण पाहतोय की त्यांचं जे मैदान गुरुदत्त क्रीडानगरी जे बनलेलं आहे ते भिवंडी तालुक्यामध्ये अव्वल 5 मैदानामध्ये चांगलं मैदान बनलेलं आहे. इथे मात्र चेंडूला खेळून काढलेलं आहे लॉंग ऑन सीमारेषेकडे. ओहो, व्हॉट अ कॅच, ग्लोरियस कॅच. रुपेश याची केली संपुष्टात येते. विश्वनाथ याच्या माध्यमातून एक जबरदस्त कॅच आपण बघितलं. नक्कीच बेस्ट कॅचचं आपण पारितोषिक ठेवलेलं आहे. विश्वनाथ आम्ही नॉमिनेट करतो या कॅचला बेस्ट कॅचमध्ये. स्वर्गीय नंदकिशोर खारभाऊ बी आणि मार्कंडे स्पोर्ट कारिवली दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी व्यासपीठासमोर यायचे. लगेच चिंतामणजी पाटील, सरपंच दापोडे, आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचे. शॉर्ट थर्मेनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव तर मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. 3रं षटक मार्गचे, स्लॉक षटक, शेवटचं षटक. आणि या शेवटच्या षटकामध्ये खूप कमी धावा आल्या आहेत. धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 19. चिंतामणजी पाटील इथे मात्र चेंडूला खेळून काढलेलं आहे कव्हर क्षेत्रामध्ये. अहो, बॉलर सुंदर असा झेल घेतोय आणि आणखी एक फलंदाज होतोय फेल 19 धावांवर.
मार्कंडे स्पोर्ट कारिवली, नंदकिशोर खारभाऊ बी, दोन्ही संघाचे कॅप्टन. योगेश भाऊ आपण या, उपाध्यक्ष योगेशजी पाटील आपण या टॉससाठी आपण उपस्थित राहा. शेवटच्या चेंडूवर आपण पाहतोय धाव येते 1. लेग बायच्या रूपाने 3 षटकं संपलेले आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागलेले आहेत त्या चौथ्या ओव्हर मानकोली बी संघाच्या 20 आणि 21 धावांचं लक्ष गावदेव चौथा डुंगे या संघासमोर. टॉस या ठिकाणी होताना दिसतंय. मार्कंडे कारिवली विरुद्ध नंदकिशोर खारभाऊ बी. चिंतामणी पाटील आपण थांबायचं आहे. नंदकिशोर खारभाऊ बी संघाने टॉस जिंकलेले, मात्र चिंतामणी पाटील साहेब मी आपणास विनंती करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून संधी भेटेल नाही भेटेल, मात्र आम्ही आपणास या ठिकाणी संधी देऊ इच्छितो की या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनोगत व्यक्त करायचं आहे. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेने आज इथं दमन दौरा आपला भिवंडीवरून आपण एवढे खेळाडू आल्यात आणि सर्व खेळाडूंचे मी धन्यवाद मानतो, शुभेच्छा देतो. आणि आमच्या वीरताना क्रीडा मंडळाचे जे हरिदास पाटील आहेत, आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष, त्यांनी अतिशय चांगला खेळ केला आत्ताच, परंतु आता दुसऱ्या मॅचला त्यांनी असाच खेळ दाखवावा आणि आम्हाला कुठेतरी पुढच्या सामन्यासाठी संधी मिळेल बघण्याची अशा मी अपेक्षा करतो. धन्यवाद चिंतामणी पाटील साहेब, खूप खूप शुभेच्छा आपल्याला आणि खूप खूप आभार. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे सहकारी समालोचक. एक गोड आवाज नक्कीच शिल्के सर, वेलकम इन कॉमेंट्री बॉक्स. पूर्व मित्र हो, अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत. एक नाव असं नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये जरी खेळत नसले, मात्र नवीन 40+ क्रिकेट म्हटलं की त्यांचं प्रेम आणि त्यांची माया, त्यांचं नेहमीच सहकार्य या नवीन 40+ क्रिकेट संघटनेला असतं. दापोडेगावचे सरपंच चिंतामणी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान मी हनुमानजी पाटील एकविरा पिंपळनेर संघाचे अष्टपैलू खेळाडू कॅप्टन यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते चिंतामणी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचा आहे. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय चिंतामणी पाटील यांचा नेहमीच नवीन 40+ क्रिकेट संघटनेला विशेष सहकार्य ज्यांच्या मार्फत होत असते. रमेश पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. तांगडी साहेब मी आपणास विनंती करतो, आपण आपले शुभ हस्ते रमेशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करू. इतक्या दूर जरी खेळत नसले, मात्र या 40+ क्रिकेट संघटनेवर त्यांचं प्रेम आहे आणि म्हणूनच ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रमेशजी पाटील आपलं खूप खूप आभार नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या मार्फत. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद टिकणे सर. सामन्याला सुरुवात होत आहे. यूट्यूब लाईव्ह स्ट्रीमिंग, त्याचबरोबर या मैदानामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व क्रिकेट रसिक चाहत्यांचं मी समालोचक सुनील शेळके या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो. आणि मित्रांनो, आपण सामन्याकडे वळूया. 21 धावांचं लक्ष आहे. निर्धारित 3 षटकांचा हा सामना. इंद्रपाल नावाचा गोलंदाजीसाठी तयार असताना
दुसरा चेंडू त्यांच्या मार्फत फेकला जाईल. इथे आडव्या बॅटने खेळून काढायचा होता. धावबाद करण्याची संधी रुपेश म्हात्रे याला होती, परंतु निश्चितच चेंडूवरची पकड त्यांची इथे मात्र शेवटीपर्यंत सक्सेसफुल पाहायला मिळाली नव्हती. एक धाव घेण्याची संधी इथेही प्राप्त झाली. राकेश माळी यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या. चौथा युरो माणकोली बी संघाला धन्यवाद. राकेश माळी मॅन फ्रॉम माणकोली. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेला कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूपल्लीचा संपर्क आला नाही आणि निर्धाव चेंडूची ते मात्र सांगता झाली. शॉर्ट ऑफ गुड लेंथला चेंडू पडला. चेंडू पडल्यानंतर थोडाफार उसळला आणि सरळ एसटी रक्षक रुपेश म्हात्रे याच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. निर्धाव चेंडूची सांगता इकडे मात्र झाली. धावसंख्या स्थिर 2. हाताचा चेंडू फुलटॉस आहे. लोअर फुलटॉस पाहायचा आहे. इंटू द डीप्स गणेश केनी चेंडूवर येत आहेत. चेंडू अडवतात, फेकी करतात. एक धाव तरीही इकडे मात्र आलेली पाहू शकता. 7-21 7.00च्या धावगतीने ते मात्र धावा जमवायचेत हा सामना जिंकण्यासाठी गावदेव चौथा डोंगे या संघाला. दरम्यान खासदार चषकाचे प्रणेते सिद्धिविनायक अंजूर संघाचे सर्वेसर्वा एवन जोडी निलेशजी पाटील सुकेशजी डाकी यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. दोन्ही मान्यवरांचे खूप खूप आभार. इथेही मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा संपर्क आलेला आपल्याला पाहायला मिळाला नाही. गुड लेंथवर चेंडू पडला. पडल्यानंतर थोडी फार उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. निर्धाव चेंडूची इथेही सांगता झाली. पाहिजे 7.00च्या धावगतीने धावा बनवायचे निर्धारित 3 षटकांचा सामना आणि या सामन्यामध्ये रंजकता निर्माण होईल का, आणि जर झाली तर ती फक्त आणि फक्त गोलंदाजीच्या जीवावर इथे मात्र होऊ शकते. गोलंदाज तयार. हाताचा चेंडू लागोपाठ निश्चितच बॅटची वरची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला आणि गडी क्रमांक 1 इथे मात्र बाद होतोय तो गावदेव चौथा डोंगे या संघाचा. याच बरोबर मित्रांनो पहिलं षटक संपतं. पहिल्या षटकांच्या अंती धावफलकावर नजर टाकली तर 3 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. एकूण 21 धावांचे ते मात्र 5 पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी आणि 3 धावा धावफलकावर मित्रांनो पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त आलेले आहेत. आता उर्वरित 2 षटकांमध्ये निश्चितच आपण पाहिलं तर 18 धावांची गरज असेल. जे धावगती सुरुवातीला ज्ञानेश्वर मुकादम सर 7ची होती, आता मात्र ती वाढवून आपण पाहतो 9 पर्यंत गेलेली आहे. आणि ही किमिया निश्चितच ज्या गोलंदाजाने केलेली आहे तो इंद्रपाळ माली. फार सुंदर गोलंदाजी आजच्या दिवसभरामध्ये आपण पाहिलं. या अगोदरचा सामना त्यांनी जो जिंकला होता निश्चितच त्या सामन्यामध्ये विशाल माळी नावाचा गोलंदाज मॅन ऑफ द मॅच सामनावीर तिकडे मात्र ठरला होता. गोलंदाजांचा बोलबाला इकडे मात्र या स्पर्धेमध्ये राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. याचं कारण जी विकेट आहे ती विकेट मातीची आहे आणि बऱ्याचदा भिवंडी क्रिकेट म्हटलं तर मित्रांनो आपण सिमेंट पिचवर खेळत असतो. इथली पिच जी आहे मातीची पिच आहे आणि म्हणून गोलंदाजांना साथ देणारी पिच आहे आणि त्यात निश्चितच अगोदरच पाऊस आणि त्यात पडला पाऊस असं म्हणतात. इथे मात्र पाऊस झालेला आपण पाहिला आणि ही पिच अजूनच घातक इथे मात्र फलंदाजांसाठी ठरत असताना आपण पाहतो. पहिलं षटक संपलं. फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. ऑफसाईडचा विचार केला तर शॉर्ट थर्ड मॅन रिजनमध्ये विशाल आपल्याला पाहायला मिळतील. कव्हर पॉईंटमध्ये रविकांत पाटील आपल्याला पाहायला मिळतात. एक डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये आपण पाहू शकता. स्वीपर कव्हरमध्ये आपण रमेश भोईर यांना पाहू शकता. गोलंदाज मनोज याच्या हातामध्ये खूप काही. हा चेंडू पडल्यानंतर सरळ जाऊन यष्ट्यांचा वेध घेतला. क्लीन बोल्ड. क्रमांक 2चा गडी इथे मात्र बाद झालेला आहे चौथा डोंगे या संघासाठी. आणि पाहायचं आहे कशा पद्धतीने इथे पाठलाग केला जाईल. 21 धावा फार मोठं टार्गेट नाही, परंतु आजपर्यंतचा आत्ताचा हा जो खेळ सुरू आहे आजच्या दिवसभरातला त्या दिवसभरातल्या खेळाने आपल्याला सांगितलं आहे, सुचवलं आहे, सूचित केलं आहे की धावसंख्याची जी आहे ती 10च्या आसपास फार तर जाऊ शकते, त्यापेक्षा अधिक जाऊ शकत नाही. आणि एका ओव्हरला जर 10 धावा किंवा त्यापेक्षा अधिक चेस करण्यासाठी तुमच्याकडे आल्या तर तुम्ही फलंदाज म्हणून अडचणीत येऊ शकता. चला स्पीडअप करा, गेम स्पीडअप करा. चला स्वजन पटापट आतमध्ये जा लवकरात लवकर. बिनीची जोडी मैदानामध्ये आहे. आमचे ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला सूचित करतात. निश्चितच ह्या जोडीवर खूप काय अवलंबून आहे. भागवत आणि त्याच्या साथीने स्वजन नावाचे 2 खेळाडू आहेत. मनोज पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील.
रिव्हर्स अटेम्प्ट आहे. झेल घेण्याची संधी काळूराम केनी यांच्याकडे नाहीये आणि स्वतःला आवरलं आणि चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव घेण्याची संधी इथेही उपलब्ध झाली. एका धावेने धावफलक एकने वाढलं आणि जाऊन 4 पर्यंत पोहोचलो. 21 धावांचा पाठलाग मित्रांनो करायचा आहे आणि अशा वेळेस मला वाटतं एकेरी दुहेरी धावा जरी आल्या तरी धावफलक चालतं राहील, परंतु मोठा फटका मारण्याचा मोह इथे मात्र आवरत नाहीये. चला, गोलंदाज स्वतःला पुन्हा एकदा तयार करतील. मनोज केनी, हाताचा चेंडू आहे, थोड्याफार फरकाने इथे मात्र चेंडूला बाउन्स केलं होतं आणि चांगला थ्रो आहे मित्रांनो. इथे आपण पाहतो श्री याचं कौतुक करावं लागेल. हे हॅज ब्युटिफुल पेअर्स ऑफ हँड्स आणि त्याच्या शोल्डरमध्ये निश्चितच ताकद आणि दम आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीचा तुम्ही रॉकेट थ्रो इथे मात्र करण्यामध्ये सक्सेसफुल ठरत असता. 5 धावा धावफलकावर लागल्या आणि 2 आतापर्यंत गडी इथे मात्र बाद झालेत. गोलंदाज तयार असतील. इथेही स्विच अटेम्प्टेड आहे. पाहायचंय गॅप इथे मिळतोय का, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. नॉन स्ट्रायकिंग एंडला धावपत करण्याची संधी आहे का, नाही. 2 धावा इथे इझिली कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावांनी धावफलक 2 ने वाढत असताना 7 पर्यंत जाऊन पोहोचलं. दुसरं षटक मित्रांनो प्रगतीपथावर आहे. तुम्ही पाहता चौथा डोंगे वर्सेस चौथा हिरवा मानकोली असा हा सामना. आजच्या दिवसातील अतिशय महत्वाचा सामना, 6वा सामना तुम्ही इकडे मात्र पाहतात. निर्धारित 3 षटकांचा हा सामना असेल. मनोज गोलंदाजी मार्कवर स्वतःला सेट करत असताना तयार असतील फलंदाजीसाठी स्वजन. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट आहे. व्हॉट अ ग्रेट कॅच ऑफ द डे. रुपेश म्हात्रे इथे मात्र स्वतःला साबित करत असताना आणि मित्रांनो एकदा की तुम्ही सिद्ध स्वतःला केलं की प्रसिद्ध व्हायला वेळ लागत नाही. ज्या पद्धतीने आमचे स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम आहेत, बऱ्याच मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये स्वतःला सिद्ध केलं आणि त्यांचं नावाचा बोलबाला त्यांच्या निश्चितच संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने हा झेल टिपण्यामध्ये सक्सेसफुल ठरला रुपेश म्हात्रे आणि एक मोठा महत्त्वाचा गडी ते मात्र बाद करण्यामध्ये सक्सेसफुल ठरतोय मनोज केनी. आणि धावफलक स्थिर असताना या षटकातील हा लागोपाठचा दुसरा झटका आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर 1 गडी बाद झाला होता, त्यानंतर 3 चेंडू नंतर हा गडी बाद झालेला आहे. अंतिम आणि शेवटचा चेंडू ज्ञानेश्वर मुकादम सर इथे मात्र फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. गोलंदाजी मार्को रेडी होत असताना सामना करतील जयेंद्र. हा चेंडू आहे, इथे मात्र झेल घेण्याची कोणत्याही पद्धतीने पराकाष्ठा करताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळत नाही. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी डायरेक्ट हिट. 2 धावा इथे मात्र पूर्ण झाल्या. कोणत्याही पद्धतीने बॅकअप पाहायला मिळाला नाही. क्षेत्ररक्षक कुठेतरी लेझी आपल्याला पाहायला मिळाले. आणि आपण असं म्हणतात क्रिकेट खेळत असताना तुमच्या विरुद्ध बाजूला तुम्ही क्षेत्ररक्षणासाठी कधीही तयार असलं पाहिजे, बॅकअपसाठी तयार असलं पाहिजे, कव्हर देण्यासाठी तयार असलं पाहिजे. इथे 2 धावा आल्या मित्रांनो. धावफलक 2 ने वाढत असताना 9 पर्यंत जाऊन पोहोचलं. इक्वेशन मात्र बदललं, समीकरण बदललं. आमचे साथी स्कोरर आम्हाला सांगतील 6 चेंडू आणि 12 धावा असं हे समीकरण यानंतर उरतंय. पाहायचंय शेवटचं आणि अंतिम षटक विशाल याच्या माध्यमातून हाताळलं जाईल. विशाल निश्चितच मागच्या सामन्यामध्ये सामनावीर होता, चांगली गोलंदाजी केली होती, परंतु विश्वनाथ इथे मात्र मैदानावर अजूनपर्यंत तळ ठोकून आहेत. आणि ज्यांचं नाव विश्वनाथ आहे मित्रांनो, 12 धावांची गरज आहे, 6 चेंडू शेष आहेत. ज्यांचं नाव विश्वनाथ आहे, विश्वाचे नाथ आहेत आणि त्यांच्याकडे ती ॲबिलिटी आहे. ही हॅज दॅट काइंड ऑफ बिग हिटिंग कॅपॅसिटी. मोठे मोठे फटके ते आणि मारू शकतात. पाहायचंय मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे आणि ते फटके आले पाहिजेत सामना जिंकण्यासाठी. आणि तुमच्याकडे अशा पद्धतीची उंचपुरी शरीर यष्टी असते आणि अशा वेळेस तुम्ही निश्चितच त्यामध्ये सक्सेसफुल स्वतःला करत असतात. पाहायचंय ही गरज आहे. अभी नाही तो कभी नाही असं म्हणायला हरकत नाही. पाहायचंय गोलंदाज विशाल स्वतःला तयार करतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. वी विल गो फॉर Bhagwat this time. This is the very first volley. This time wanted to hit into the leg side region, wants to clear that mid wicket region boundary, unsuccessful attempt, and this is the dot ball. Equation has changed now. 5 more deliveries to be bowled by the bowler and 12 runs required to win this game. This time Vishal goes to Bhagwat once again. Into the leg side region. What a great attempt by Shri Mari. Unsuccessful attempt. Ball went beyond the boundary line and it comes the 4 runs
With the help of these 4 runs, score will move on 13. 13 धावा धावपलकर आहेत आणि पाहायचंय समीकरण बदललं. 4 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण पाहायचंय. चांगला प्रयत्न तिथे श्री यांचा आपल्याला पाहायला मिळाला, परंतु अंतिम क्षणाला चेंडूवरची पकड तिथे मात्र मजबूत करता आली नव्हती. आवाक्याच्या बाहेर ते क्षेत्ररक्षण ठरलं. पाहायचंय आता झेल होतोय का. इंद्रपाल निश्चितच झेल मात्र सुटलेला आहे. चेंडूने अजूनही सीमारेषेचा वेध घेतला. यस, सीमारेषेचा वेध इथे मात्र घेतलेला आहे. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षकांचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात 4 धावा दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील आणि धावफलक निश्चितच 4ने वाढत असताना 17 धावा धावफलकावर. पाहायचंय दिल की धडकने अभी बढ़ रही है. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज असेल. 3 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पाहायचंय विशाल यानंतर कमबॅक करण्यामध्ये सक्सेसफुल ठरतायत का. ऑफसाईड त्या दिशेने खेळून काढलंय. गचाळ क्षेत्ररक्षण आणि चौकारांचे हॅट्रिक मात्र करत असताना विश्वनाथ नावाचा फलंदाज. याचबरोबर हा सामना चौथा डुंगे संघ ते मात्र जिंकलेला संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघ चौथा हिरवा मानकुल बी यांचं गोड कौतुक. त्याचबरोबर निश्चितच जयेश भोईर यांच्या माध्यमातून गावदेव चौथा डुंगे संघासाठी निश्चितच 2 कोल्ड्रिंकच्या बॉटल्स इथे मात्र दिल्या जातील. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला दोन्ही संघाकडून. दोन्ही संघांचं खरं तर कौतुक करणं गरजेचं आहे या क्षणाला. दोन्ही संघांनी 2-2 सामने आतापर्यंत मात्र जिंकलेले आपल्याला पाहायला मिळतील. पाहायचंय या सामन्याचा सामनावीर आपण निश्चितच none other than Vishwanath is the man of the match. You are requested, please come in front of commentary box and have your award. विश्वनाथ आपणास विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे आणि सामनावीराचा किताब आपण इकडे मात्र पटकावायचा आहे. त्याचबरोबर 3 सलगच्या चौकारांसाठी प्रताप शेठ पाटील यांच्याकडून 555 रुपयाचं कॅश प्राइस तुमच्याकडे इथे मात्र नमूद आम्ही केलेलं आहे. ज्यावेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला निश्चितच 555 रुपये ते मात्र कॅश प्राइज म्हणून दिले जातील. यायचं विनंती असेल व्यासपीठावर सन्माननीय चिंतामणजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते इथे या गुणवंत खेळाडूचा निश्चितच सन्मान करायचा आहे. चिंतामणजी पाटील मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र जातोय चौथा डुंगे संघाचा एक धडाकेबाज फलंदाज विश्वनाथ याला. धन्यवाद. यानंतरचा सामना आपल्या समोर आपल्या भेटीला मित्रांनो येतोय. खरबाव बी वर्सेस मार्कंडे स्पोर्ट्स कारिवली. 2 संघांदरम्यान अंतर सामना. नाणेफेक झालेली आहे. विनंती असेल ज्या संघाने क्षेत्ररक्षण घेतलंय त्याने लवकरात लवकर कोणत्याही पद्धतीचा विलंब न करता आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. हा सामना सुद्धा 3 षटकांचा निश्चितच आपल्याला मित्रांनो एन्जॉय करता येईल. चला लवकर चला. सुभाष बत्तीने आणि टीम चला लवकर. का थांबलात आपण. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. ऑलरेडी आजच्या दिवसाचं शेड्यूल फार उशिरा सुरू झालंय आणि आजच्या दिवसभरामध्ये आजचं पूर्ण वेळापत्रक पूर्ण करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणून हे जर पूर्ण करायचं असेल तर